नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्र शासनाच्या 2026-27च्या पोस्ट एसएससी डिप्लोमा ॲडमिशन नोटीसची संपूर्ण माहिती घेणार आहोत. खरं तर सरकारी डॉक्युमेंट्स वाचणे म्हणजे एखादा मोठा किल्ला सरकर करण्यासारखं वाटतं, खरं ना? पण काळजी करू नका. या विश्लेषणात आपण ही गुंतागुंतीची माहिती एकदम सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत, ज्यामुळे अर्जदारांना ॲडमिशन प्रक्रिया बिनअडथळा पूर्ण करण्यासाठी निश्चितच मदत होईल. तर लगेचच सुरुवात करूया. सुरुवातीला दिसणारा हा लोगो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच तंत्र शिक्षण संचालनालयाचा आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण ही संस्था या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हणजेच सक्षम प्राधिकरण आहे. ॲडमिशन संदर्भातील सर्व नियम, अधिकार आणि वेळापत्रक इथूनच निर्धारित केले जातात. त्यामुळे यांची प्रत्येक सूचना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला, पात्रता निकाष. दुसरा, अर्ज शुल्क आणि प्रवर्ग. तिसरा, कागदपत्रा पडताळणीचे 2 मार्ग. चौथा, प्रवेशाचे वेळापत्रक. आणि 5वा, सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे काही अत्यावश्यक नियम. तर पहिला टप्पा आहे महाराष्ट्र डिप्लोमासाठी पात्रता. प्रवेशासाठी प्राथमिक अटी एकदम स्पष्ट आहेत. सर्वात आधी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. त्या व्यतिरिक्त त्याने 10वी म्हणजेच एसएससी किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत किमान 35% म्हणजेच 35% ॲग्रिगेट मार्क्स मिळवलेले असणे गरजेचे आहे. ही मूलभूत पात्रता असेल तरच पुढची दारे उघडतील. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, अर्जाचे शुल्क आणि प्रवर्ग. एकदा पात्रता निश्चित झाली की पुढची पायरी येते ती ॲप्लिकेशन फीची. ही फी नॉन रिफंडेबल आहे हे लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच जनरल कॅटेगरी तसेच महाराष्ट्राबाहेरील उमेदवार, जम्मू काश्मीर आणि लडाख मायग्रंट यांच्यासाठी हे शुल्क 400 रुपये इतके आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील राखीव प्रवर्ग जसे की एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी हे शुल्क फक्त 300 रुपये ठेवण्यात आले आहे. येतखडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद करायची आहे. पूर्णपणे डिजिटल युगात आपण आहोत. त्यामुळे शुल्क भरण्याची ही प्रक्रिया फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारेच पूर्ण करायची आहे. कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन पेमेंट स्वीकारले जाणार नाहीत, म्हणून ते पुरेपूर टाळायला हवा. तिसरा विभाग, कागदपत्रांच्या पडताळणीचे 2 मार्ग म्हणजेच ई स्क्रूटनी आणि फिजिकल स्क्रूटनी. संचालनालयाने कागदपत्र पडताळणीसाठी 2 उत्तम पर्याय दिलेत. ई स्क्रूटनी हा पर्याय त्यांच्यासाठी आहे जे घरच्या घरी बसून स्मार्टफोन किंवा कम्प्युटरवरून डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. आणि दुसरीकडे आहे फिजिकल स्क्रूटनी. ज्यांना प्रत्यक्ष मदत हवी आहे त्यांनी जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन मोफत स्कॅनिंग आणि पडताळणी करून घेणे. दोन्ही पर्याय खूप सोपे आहेत. ई स्क्रुटनीबद्दल अजून जरा समजून घेऊया. या प्रक्रियेत पहिली पायरी म्हणजे आपले डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करणे. नंतर फॅसिलिटेशन सेंटरद्वारे ऑनलाईन पडताळणी होईपर्यंत वाट पाहणे. जर काही त्रुटी आली तर अर्ज वापस लॉग इनमध्ये दिसेल. तो बदलून पुन्हा सबमिट करायचा आहे. हे अत्यंत सुलभ आहे आणि कुठूनही बसून आरामात करता येते. ई स्क्रुटिनी निवाडा किंवा फिजिकल दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडलात तरी एक गोष्ट पक्की आहे. पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर एक रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणजेच पोचपावती मिळते. ही पावती म्हणजेच आपल्याला अर्ज कन्फर्म झाल्याचा अधिकृत पुरावा आहे. हा पुरावा जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तो लागणारच आहे. चौथा आणि खूप महत्त्वाचा विभाग, प्रवेशाचे वेळापत्रक म्हणजेच टाईमलाईन. आता हे वेळापत्रक नीट लक्षात ठेवायचं आहे. नोंदणी आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुरुवात 20 मे 2026 रोजी होत आहे आणि ही प्रक्रिया 22 जून 2026 रोजी थांबेल. त्यानंतर 24 जून रोजी एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. आणि शेवटी 2 जुलै 2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. या तारखा कॅलेंडरमध्ये निश्चित मार्क करून ठेवायला हव्या. तात्पुरती यादी आणि अंतिम यादी यांच्यामध्ये एक खूप महत्त्वाची वेळ असते. 25 जून ते 30 जून या कालात ग्रीव्हन्स पिरियड म्हणजेच तक्रार निवारणाची वेळ असेल. जर तात्पुरती यादीमध्ये कोणतीही चूक असेल, नाव, मार्क किंवा कॅटेगरी, तर ती दुरुस्त करण्याची ही 5 दिवसांची सुवर्णसंधी आहे. अंतिम यादी निश्चित होण्यापूर्वी चुका सुधारण्याची ही शेवटची संधी असते. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. आता आपण आलोय शेवटच्या 5व्या विभागाकडे, महत्त्वाचे नियम आणि प्रमाणपत्रे. अधिकृत नोटीसमध्ये एकदम दमदार इशारा दिला आहे.
फक्त फॉर्म भरणे पुरेसे नाही. ज्या अर्ज पडताळणीद्वारे कन्फर्म केला नाही तर तो पूर्णपणे रद्द केला जाईल आणि मेरिट लिस्टमध्ये नाव दिसणार नाही. म्हणून फक्त फॉर्म सबमिट करून गप्पा बसू नका. अर्ज कन्फर्मेशन हे सर्वात महत्त्वाचं आहे. याच्याबरोबर ज्यांना राखीव जागांसाठी आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रमाणपत्राची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी खूप महत्त्वाची आहे. नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. तसेच EWS प्रमाणपत्रसुद्धा 2026-27 या वर्षासाठी वैध असायला हवे. प्रमाणपत्र एक्सपायर झाले असेल तर आरक्षण मिळण्याची शक्यता धावून निघते, हे लक्षात ठेवणे जाजारीचे आहे. आणि जर कुठल्या राखीव प्रवर्गातील अर्जदाराने पडताळी निर्माण व्हॅलिड कागदपत्रे सादर केली नाहीत तर काय होईल? एकदम साधे आहे. त्यांना जनरल कॅटेगरी म्हणजेच खुल्या प्रवर्गात बदलले जाईल. त्यामुळे शुल्काचा फरक म्हणून उर्वरित 100 रुपये ऑनलाईन भरावे लागतील. खरे पाहता थोड्याशा निष्काळजीपणामुळे राखीव जागा हातून जाऊ शकते. म्हणूनच कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आता 20 मेची सुरुवात जवळ येत आहे. स्क्रुटिनी की फिजिकल स्क्रुटिनी यापैकी कोणता मार्ग जास्त सोपा ठरेल याचा निर्णय घेणे आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्र तयार ठेवणे अनिवार्य आहे. हे डिजिटल वेळापत्रक आणि स्क्रुटिनीचे नियम दर्शवतात की आपलं शिक्षण क्षेत्र किती वेगाने आधुनिक होत आहे. भविष्यात या तंत्रज्ञानामुळे प्रवेश प्रक्रिया अजून किती पारदर्शक आणि वेगवान होईल याविषयी आपण काय विचार करतात? पुढच्या विश्लेषणात आपण असाच नवीन विषय घेऊन येऊ. धन्यवाद.